नमः शिवाय. पार्वतीखंड अध्याय 15. तारकासुराची कठोर तपश्चर्या व वरप्राप्ती. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, माझ्याकडून वर प्राप्त झाल्यानंतर वज्रांग स्वगृही गेला. काही दिवसांनी वरांगीपासून पुत्रप्राप्ती झाली. त्याचे शरीर शक्तिशाली होते. तो जन्मताच सर्वत्र उपद्रव करू लागला. विजांचा कडकडाट होऊ लागला. उल्कापात होऊ लागले. प्रजापती कश्यपांनी त्या बालकाचे नाम तारक असे ठेवले. तारकाचे वाढ भराभर होऊ लागली. त्याचे शरीर धिप्पाड होऊ लागले. तो मोठा झाला. आईची आज्ञा घेऊन तो वनात तपश्चर्येसाठी गेला. मधुबनात तो तप करू लागला. प्रारंभी एका पायावर उभा राहून तो तप करू लागला. त्यानंतर दोन्ही हात वर करून त्याने कठोर तप केले. त्यानंतर पायाच्या एका अंगठ्यावर उभा राहून त्याने तप केले. तो फक्त मधुबनात जल पिऊन राहत असे. खाली डोके व वर पाय करून तप केले. तसेच अग्निहोत्राचा पवित्र धूर ग्रहण करत तप केले. तपाच्या सामर्थ्याने त्याच्या शरीरातून महातेज प्रकट होऊ लागले. देवांना आणि ऋषीमुनींना त्याची भीती वाटू लागली. दैत्य हा आपले पद घेणार म्हणून इंद्र देखील भयभीत झाले. सर्व देव आणि ऋषीमुनी माझेकडे आले व सर्व वृत्तांत सांगितला. त्यानंतर मी तारकासुराजवळ गेलो व म्हणालो, वत्सा, तुझी तपश्चर्या पाहून मी संतुष्ट झालो आहे. तरी तुला हवा तो वर माग. त्यावेळी तारकासुराने मला नमस्कार केला व म्हणाला, तुम्ही मला 2 वर द्या. पहिला वर म्हणजे संपूर्ण जगात मला बलवान करा. तसेच शिवापासून निर्माण झालेल्या पुत्राकडून माझा वध होऊ शकेल हा दुसरा वर. एवढे 2च वर मला द्या. तपश्चर्या करून वरप्राप्ती झाल्यावर तारकासूर आपल्या शोणीतपूर नावाच्या गावात गेला. शुक्राचार्यांनी त्रैलोक्याचा अधिपती म्हणून त्याचा अभिषेक केला. तेव्हापासून तो त्रैलोक्यात राज्य करू लागला. इंद्रादिकांची सर्व संपत्ती त्याने आपल्याकडे घेतली. देवादिकांनी सर्व अमूल्य वस्तू त्याला दिल्या. देवदेवता देखील भयभीत झाले होते. सर्वांवर विजय मिळवून तो स्वतः इंद्र झाला. देवादिकांच्या जागी असुरांना नेमले. तो उन्मत्त झाला व स्वैराचार करू लागला. अध्याय 15 समाप्त. अध्याय 16. देवांकडून ब्रह्मदेवांना तारकासुराच्या दुराचाराचे कथन. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तारकासुराकडून सर्व देवता व ऋषीमुनी यांना त्रास होऊ लागला. त्यावेळी इंद्र माझ्याकडे आले व मला म्हणाले, पितामह, तारकासुराच्यामुळे सर्वांनाच मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला आहे. तुम्ही त्याला वर दिल्यामुळे तो उन्मत्त झाला आहे व विध्वंसक वृत्तीने वागू लागला आहे. आम्ही येथे जातो तो तेथे येऊन आम्हाला त्रास देतो. सर्व देशांचे अधिपती त्याला शरण गेले आहेत. साधूजनांच्याकडून तो सेवा करून घेत आहे. आता आम्ही काय करावे हे समजेना. सुदर्शन चक्राचा देखील त्याच्यावर काही प्रभाव पडत नाही. हे सर्व ऐकून मला कळले की तारकासूर अतिशय उन्मत्त झाला आहे. कोणत्याही देवाकडून त्याचा नाश होणार नाही. फक्त शिवपुत्राकडून त्याचा वध होणार आहे. मी देवांना धीर दिला आणि म्हणालो, तारकासुराचा कोणी वध करू शकणार नाही. फक्त शिवपुत्रच त्याचा नाश करू शकेल. आता शिवपुत्राची वाट पाहणे आवश्यक आहे. दक्षाची कन्या हिने देहाचा त्याग केल्यावर तिने मेनेच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेतला आहे. शिवजी हे पार्वतीचा जरूर स्वीकार करतील. यासाठी तुम्ही सर्वांनी त्या दोघांचा विवाह लवकर व्हावा म्हणून प्रयत्नशील व्हावे. त्यांचा पुत्र तारकासुराचा नाश करू शकेल. देवतांना निरोप देऊन मी स्वर्गलोकी येऊन तारकासुराची भेट घेतली. मी त्याला म्हणालो, तुझे कल्याण व्हावे म्हणून मी तुला वर दिला. परंतु त्या वराचा तू दुरुपयोग केलास. तुझ्या मर्यादा तू विसरला आहेस. तू आता देवदेवता व ऋषीमुनी यांना त्रास देत आहेस. तुला वर हे चांगल्यासाठी दिले होते, परंतु तू त्याचा दुरुपयोग केलास. स्वर्गाचे राज्य कर असे मी तुला सांगितले नव्हते. यासाठी स्वर्ग सोडून जा व पृथ्वीवर राज्य कर. माझ्या आज्ञेने तारकासूर शोणितपुरास आला आणि पृथ्वीवर राज्य करू लागला. अध्याय 16 समाप्त. अध्याय 17. शिवजींना मोहित करण्याचे कार्य कामदेवांनी स्वीकारले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, मी तारकासुराच्या वधाचा उपाय सांगितल्यावर शिवपार्वतीचा विवाह लवकर व्हावा असे इंद्राला वाटू लागले. इंद्राने कामदेवाचे स्मरण केले. तो रती आणि वसंतासह तेथे उपस्थित झाला. इंद्र म्हणाला, हे मदना, शिवजींचे चित्त विचलित करायचे आहे. तेव्हा मदन म्हणाला, हे काम मी सहज करू शकतो. शृंगार हा माझा सेनापती आहे आणि हावभाव हे माझे सैनिक आहेत. सुंदर स्त्रियांच्या नेत्रकटाक्षाने अनेकांचे तपसामर्थ्य मी नष्ट करू शकतो.
इंद्र म्हणाला, माझे काम तूच करू शकतोस, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. अद्भुत वरामुळे तारक नावाचा महादैत्य उन्मत्त झाला आहे. तो सर्वांना दुःख देत आहे. तो अधर्म वाढवत आहे. त्यामुळे देवऋषी फारच चिंतामग्न झाले आहेत. फक्त शिवजींच्या पुत्राकडून त्याला मृत्यू येणार आहे, तरी शिवजी अनुरक्त होते. असे कार्य आपण करावे. शिव आणि पार्वती या दोघांचे विलन झाले तर तू कृतार्थ होशील. आमच्या सर्वांचे दुःख पण नाहीसे होईल. कामदेवांनी ही आज्ञा मान्य केली. अध्याय 17 समाप्त. अध्याय 18. कामदेवाने शिवजीच्या मनातील विकार जागृत केले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कामदेव गंगा अवतरण तीर्थावर्षी शंकरजींच्या ठिकाणी आणा. त्यांना तपामध्ये मग्न असलेले पाहून कामदेवांनी आपली माया पसरली. वसंताचा प्रभाव सर्वत्र पसरला. वृक्षवेली प्रफुल्लित दिसू लागले. फुलांचा सुगंध चारी दिशांना पसरला. पक्षी भ्रमर यांचे आवाज घुमू लागले. पशुपक्षी आपल्या जोडीदाराबरोबर कामक्रीडा करू लागले. कामदेव हा रतीसह शिवजींच्या समीप उभा होता. त्याचवेळी पार्वती शिवजींची पूजा करण्यासाठी सुगंधी फुले घेऊन तेथे आले. शंकरांनी क्षणभर ध्यान बंद केले. कामदेवांनी पार्वतीबद्दल प्रेम वाटावे म्हणून पुष्पबाण सोडला. त्याच्या प्रभावाने शिवजीने पार्वतीकडे पाहिले. तिचे सौंदर्य पाहून त्यांच्या मनात प्रेम निर्माण झाले. पुन्हा ताबडतोब शिवजी भानावर आले. ते विचार करू लागले की माझ्या मनात कोण बरे विकार निर्माण करत आहेत. अध्याय 18 समाप्त. अध्याय 19. शिवजींनी कामदेवांना भस्म केले. ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, हे मुने, महादेवांच्या मनात जेव्हा विकार जागृत होऊ लागले त्यावेळी ते एकदम जागृत झाले. हे काम दुसरा कोणीतरी करत आहे हे त्यांनी जाणले. त्यांनी शोध घेतला. त्यावेळी त्यांना कळले की हाती धनुष्यबाण घेऊन कामदेव गर्वाने उभा आहे. कामदेवाने दुसरा बाण सोडला आणि शिवजींनी तो बाण आपल्या दृष्टीने मोडून टाकला. त्यामुळे कामदेव भयभीत झाला. कामदेवाने इंद्राचे स्मरण केले. त्यामुळे देव तेथे प्रकट झाले. आपल्या मनात कामदेवाने विकार निर्माण केल्यामुळे शंकरजी क्रोधित झाले होते. इंद्राने त्यांना शांत होण्याची प्रार्थना केली. कामदेवावर दया करा असे सांगितले. परंतु तोपर्यंत शंकरांनी तृतीय नेत्र उघडला होता. त्यातून अग्निज्वाळा प्रगट झाल्या आणि कामदेवास त्या ज्वालांनी भस्म करून टाकले. ते दृश्य पाहून देवांना दुःख झाले. पार्वती घरी निघून गेली. रती दुःखाने विलाप करू लागली. त्यावेळी देवाने हात जोडून शिवजींना सांगितले की तारकासुरामुळे आम्ही अतिशय त्रस्त झालो आहोत. त्यामुळे हे कृत्य झाले तरी आपण क्षमा करावी. शिवजी शांत झाले. कामदेव हा शरीररहित राहील. द्वापार युगामध्ये कृष्णपत्नी रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न नावाने तो जन्म घेईल. रतीला प्रद्युम्नाची प्राप्त होईल. तो रतीला घेऊन द्वारकेला जाईल. शिवजींचे बोलणे ऐकून देव समाधान पावले. त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले, शिवजी, आपण करुणासागर आहात. रती अतिशय विरहाने व्याकुळ झाली आहे, तरी तिच्यावर कृपा करावी. शिवजी म्हणाले, देवांनो, तुमची विनंती मी समजून घेतली. तुमच्या विनंतीचा मी मान ठेवला. मी कामदेवाला जिवंत करेन. तो माझा गण होऊन सर्वत्र संचार करीत राहील. हा गुप्त वृत्तांत कोणाला सांगू नका. आता तुम्ही आपापल्या स्थानी जा. तुम्ही निश्चिंत राहा. मी तुमच्या सर्व दुःखांचा नाश करणार आहे. ते ऐकून देव संतोष पावले. त्यांनी शिवजींची स्तुती केली. शिवजी अंतर्धान पावले. देवांनी रतीची समजूत काढली. जय जय रघुवीर समर्थ.